नमस्कार. माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर संपन्न. देगलूर येथील गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वंध्यत्वाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या दाम्पत्यांसाठी भव्य मोफत व टेस्ट ट्यूब बेबी तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लातूर येथील KGM टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटलचे प्रख्यात वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर अमीर शेख यांनी या शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. तसेच त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व समुपदेशन केले. या उपक्रमाचं आयोजन गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा सचिन गायकवाड यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं. वंध्यत्वामुळे अनेक दाम्पत्यांच्या मानसिक, सामाजिक व आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. या समस्यांवर योग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत, तसेच जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मातृत्व व पितृत्वाचा आनंद मिळावा, या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. शिबिरात एकूण 26 जणांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. सर्व रुग्णांना त्यांच्या समस्येनुसार सखोल समुपदेशन देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी योग्य ती दिशा दाखवण्यात आली. यापूर्वीही अशा प्रकारची 2 शिबिरं आयोजित करण्यात आली होती आणि यंदाचं हे 3रं वर्ष शिबिर ठरले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक दाम्पत्यांना मातृत्व व पितृत्वाचा लाभ मिळण्याचे सांगण्यात येत असून या उपक्रमाचा समाजावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. एकूणच गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित या शिबिरामुळे वंध्यत्वाच्या समस्यांवर आशेचा किरण निर्माण झाला असून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर अनेक कुटुंबामध्ये एका कारणावरून नेहमीच भांडणं होतात किंवा ती घरं दुभंगताना दिसतात. ते कारण म्हणजे वंध्यत्व आहे. खरं तर यावरती मात करून आपल्या आयुष्याला पुन्हा फुलवता येतं, याच आशेचं किरण म्हणजे डॉक्टर अमीर शेख सर आहेत. सर, आपण मागील अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये अनेक रुग्णांना बरे केलेत आणि घरातल्या रुग्णांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबांना बरे केलेत असं म्हणता येईल. कारण त्यांची जी समस्या असते बाळ न होण्याची, तर त्या समस्येवरती मात करून त्यांना मातृत्व आणि पितृत्व मिळवून देण्याचं काम करतात. खरं तर या समस्येकडे समाजाने नेमकं कसं पाहावं, काय सांगायचं? सगळ्यात महत्त्वाचं वंध्यत्व म्हणजे लग्न झाल्यानंतर 1 ते 2 वर्षात जर मूल नाही झालं तर आपण त्याला वंध्यत्व म्हणतो. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो जवळपास 81मध्ये, आजपासून 40-45 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस वंध्यत्वाचं प्रमाण फक्त 10% होतं आणि आता 20% प्रमाण झालेलं आहे. आणि म्हणजे याचा अर्थच असा झाला की जर 5 लग्न झाले तर त्याच्यापैकी 4 लोकांना मूल होतं आणि एकाला मूल होत नाही. त्यामुळं ही जी समस्या आहे ती सामाजिक पण आहे, आर्थिक पण आहे आणि त्याच्यामधून जे भांडणं किंवा तंटे उद्भवतात किंवा डायव्हर्सचं प्रमाण किंवा क्राईम पण वाढतं. म्हणून हा एक मल्टीफॅसेटेड प्रॉब्लेम आहे. सांगण्याचं तात्पर्य ह्याच्यामध्ये सामाजिक परिणाम होतात, आर्थिक परिणाम होतात आणि क्राईम म्हणजे गुन्हेगारी पण ह्याच्यामध्ये वाढते. बऱ्याच वेळा सुनेला जाळून मारण्यात आलं मूल होत नाही म्हणून, आणि काही ठिकाणी आत्महत्या पण होतात. म्हणून हा एक फार बिकट इश्यू सध्या भारतामध्ये आहे. भारतामध्येच काय सगळ्या जगामध्ये झालेला आहे. असं खरं तर हा इकडे असं थोडं मागे करतो मी. ओके. खरं तर ही समस्या जरी भेडसावत असली तरी यावरती मात करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य आणि जोडीदाराने कशा पद्धतीची भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? एक काळ असा होता वंध्यत्व म्हणजे हा शाप समजला जायचा, पण विज्ञानाने या शापावर मात केलेली आहे. सध्या IVF किंवा टेस्ट बेबी जी नवीन आलेली आहे ही यंत्रणा जवळपास 80च्या नंतर भारतामध्ये आली आणि आता खेडेगावापर्यंत पसरलेली आहे 2000 सालानंतर. मी JJला MD झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या सरांनी सांगितलं की खेडेगावामध्ये IVF सेंटर नाही, म्हणून माझं मराठवाड्यातील दुसरं सेंटर होतं. पहिलं औरंगाबादला होतं आणि दुसरं KGM टेस्ट बेबी हॉस्पिटल. म्हणून या टेस्ट बेबी सेंटरच्या द्वारे या समस्येवर मात करता येते. एक काळ असा होता की जर शुक्रजंतू नसले तर मूलच व्हायचं नाही, डोनर शुक्रजंतू दुसऱ्याचे शुक्रजंतू वापरून करावं लागायचं. पण आता सध्या ICSI आणि TSI झाल्यामुळं
माझ्याकडे आता जवळपास 15 रुग्णांना ज्यांच्या वीर्यामध्ये एक पण शुक्रजंतू नाही अशा लोकांना आम्ही मूल केलं आहे. कसं केलं की त्यांच्या अंडकोशातून शुक्रजंतू काढून मूल केलं. हे 20 वर्षापूर्वी शक्यच नव्हतं. समजा शुक्रजंतू नाहीत म्हणजे मूल होणारच नाही, जिंदगीत कधी होणार नाही असं होतं. पण विज्ञानाच्या दृष्टीनं आपण यावर मात केलेली आहे आणि आता जवळपास IVFचे रिझल्ट्स हे 30 ते 40% होते आणि आता नवीन ड्रग्स आले आणि हे आल्यामुळं आमचा जवळपास 70 ते 80% सक्सेस रेट आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, एकेकाळी जी गोष्ट अशक्य वाटत होती ती विज्ञानाच्या साहाय्याने आता आपण शक्य करून दाखवलेली आहे. सर, खरं तर आपण हे साध्य होतंय आणि यामुळं अनेक जे काही स्त्री असेल किंवा पुरुष असेल यांना बाळ होतंय ही आनंदाची बाब आहे. काही असा एखादा अनुभव आहे की जो अशक्य तुम्हाला वाटत होतं परंतु ते शक्य झालेलं आहे, जे की आता आपण बॅनरवरती पण बघितलं की वयाच्या 60व्या वर्षी बाळ जन्मलेलं आहे. या अनुषंगाने काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जी पेशंट आहे ती रुक्मिणी गुंजुटे म्हणून आहे. उमरग्याच्या जवळ एक गाव आहे आणि तिथून ती आली होती आणि ती आली होती कशासाठी, तर ॲक्च्युली लघवीला त्रास होते म्हणून आली होती आणि त्याचं कारण हे होतं की वार्धक्यामुळं तिचे अंडे वाढण्याची कॅपॅसिटी संपली होती. तर ती आली होती दुसऱ्या कारणासाठी आणि योगायोगाने तो नवरा ज्यांच्याकडे नोकरीला होता तो म्हणला की साहेब ह्याची फार एक अतिशय दुःखद कहाणी आहे. तर मी म्हटलं सहज म्हटलं काय आहे, तर तो म्हटला की ह्याच्या भावाने आणि नातेवाईकाने त्याला मूल होत नाही म्हणून घरातून काढला आणि ह्याचं शेत आपल्या नावावर करून घेतलं आणि माझ्याकडे शेतगडी म्हणून हा 5 वर्षापासून आहे, त्याला मूल होऊ शकतं का? मग मी म्हटलं की त्यांना सांगितलं की मूल होऊ शकतं पण आता 60 वर्ष वय झालेलं आहे तर अंडे दुसऱ्याचे घ्यावे लागतात आणि शुक्रजंतू नवऱ्याचे घेऊन आपल्याला असं करता येईल. आणि अल्हम्दुलिल्लाह आम्ही प्रयत्न केलं. वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे आईचं वय 60 असताना ती प्रेग्नंट राहिली. नवऱ्याचं वय 65 होतं. आत्ता ती जवळपास 73 वर्षाची आहे आणि तिला गणेश नावाचा मुलगा आहे, तो 13 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्यावेळेस माझ्या मित्रांनी सगळे म्हणत होते की या वयामध्ये मूल करून काय उपयोग, जर हे माता पिता जर एक्सपायर झाले तर याला सांभाळणार कोण. तर मी फार आशावादी आहे. मैं त्यांना सांगितले कि इंशाअल्लाह इसके बच्चे की शादी होने तक माँ बाप रहेंगे और मैं भी रहूँगा और बच्चे की शादी में हम जाएंगे. योगायोगाने आता 13 वर्षाचा मुलगा झाला, 4-5 वर्ष ते जगले समजा, तर 18व्या वर्षी त्याचं लग्न केलं तर आम्ही लग्नाला पण जाऊ शकतो. ह्याचा अर्थच असा की माणसाने कधीही निराश नाही व्हायला पाहिजे. जर निराशा असली तर माणूस जगू शकत नाही. माणूस हा आशेवर जगत असतो. म्हणून माझं तर असं मत आहे की आमच्याकडे त्याच्यानंतर एक 65 इयर्सचे सुकळी गाव म्हणून आहे बीड जिल्ह्यातलं, त्यांना मूल झालं आणि त्या 2 ट्विन्स झाले. नवऱ्याचं वय 65 वर्ष होतं आणि तिचं 60 होतं आणि नेमकं हे मुलं जन्मले करोना काळामध्ये. तर करोना काळामध्ये त्यांच्याकडे मुलं बघण्यासाठी लाईन लावायचे लोक की, आणि त्या गावचे सरपंच होते. सरपंचाला मूल झालं हे एक त्यांना आश्चर्याची गोष्ट होती. तर त्यांनी सोमवार आणि गुरुवार बाळ दाखवायचा वार ठेवला होता. करोनामध्ये सोशल डिस्टन्सिंग होतं तर दुरून यायचं असे बघून निघून जायचे, लाईन लावून बघायचे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की विज्ञानाच्या दृष्टीने आपण फार काही करू शकतो. खरं तर सर, आज आपण गायकवाड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देगलूर येथे आलात. यापूर्वी आपण या संदर्भामध्ये भेट दिली होती. एकूणच देगलूरकरांचा आणि आजूबाजूच्या परिसराचा या संदर्भात कसा दृष्टिकोन आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम फार कोऑपरेटिव्ह आहेत. त्यांच्यामुळे यांचे पेशंट इतके येतात आणि योगायोग मॅडमने पाठवलेले बरेच, मला वाटतं की 7-8 पेशंट आमच्याकडे प्रेग्नंट झालेले आहेत. आता काही कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या म्हणून आम्ही ते नाव नाही सांगत, पण ट्विन्स झालेत, सिंगल झालेत आणि बऱ्याच लोकांना मुलं झालेत, जे की ऑलरेडी नांदेडमध्ये फेल झालेले होते. ते शिबिरामध्ये इथं आले, मॅडमने आमच्याकडे पाठवलं आणि जवळपास 7 ते 8 पेशंट आमच्याकडे मुलं झालेत त्यांना आणि ते आनंदी आहेत. अनेक वर्षापासून रुग्णसेवेसाठी नेहमी तत्पर राहिलेला आहे. गायकवाड सरांच्या पासून याची सुरुवात झाली आणि मॅडम सुद्धा तीच भूमिका पुढे नेण्याचं काम करतात. तर एकूण काय सांगा सर? काही लोकांना समाजसेवा त्यांच्या जन्मजात अंगी असते आणि वडीलधारी माणसं जसे वागतात तसं पुढची जनरेशन पण वागत असते. म्हणून ह्यांच्या घरचा जो वारसा आहे समाजसेवेचा ते मॅडमने फार चांगलं ठेवलेलं आहे. आणि ते कशावरून वाटतं की इवन आम्हाला नुसतं जस्ट तारीफ करण्यासाठी म्हणून सांगत नाही, पण पेशंट मॅडमबद्दल जे बोलतात
की मॅडमने असं केलं होतं, तसं केलं होतं. बऱ्याच वेळा ट्रीटमेंट देऊन सुद्धा समजा पेशंटला रिस्पॉन्स नाही आला तर पेशंट थोडंसं रूडली बोलतात किंवा अगेन्स्ट बोलतात. पण आता किती दिवस तरी ट्रीटमेंट करून सुद्धा मॅडमबद्दल ते चांगले बोलतात. याचा अर्थच असा की मॅडमची पेशंटशी जे संबंध आहेत ते फार जिव्हाळ्याचे आहेत आणि ते ते फार इन्फर्टिलिटीमध्ये फार महत्त्वाचं असतं, की पेशंटचा विश्वास जर डॉक्टरवर असला तरच, कारण ही ट्रीटमेंट लाँग स्टँडिंग असते आणि अगोदर सक्सेस रेट कमी असतो आणि लाँग स्टँडिंग ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये पेशंट नाराज होण्याची जास्त शक्यता असते. पण एवढं असून सुद्धा इथले पेशंट मॅडमवर नाराज नाहीत. म्हणजे ही खरोखर म्हणजे मी फक्त तारीफ करण्यासाठी म्हणत नाही. आणि मॅडमने ज्यावेळेस आता आम्ही जितक्या ठिकाणी मी कॅम्प घेतो, तिथला रिस्पॉन्स फार कमी असतो. पण मॅडमच्या इथल्या पेशंटचा फार रिस्पॉन्स असतो आणि मॅडमचं पेशंट ऐकतात आणि ज्यावेळेस पेशंट कधी ऐकतात, ज्यावेळेस तुमचा त्या डॉक्टरवर फार विश्वास असतो आणि हे एक विश्वास असल्याची ही एक पावती आहे. खरं तर दिल्लीमध्ये एक उत्कृष्ट स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आणि समाजातल्या अनेक जे काही उपक्रमांची जी मांदियाळी आहे आपल्या हॉस्पिटलपासून नेहमी सुरू होत असते. ब्लड डोनेशन कॅम्प असेल, मोफत तपासणी असेल, असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवता आणि आज सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा प्रश्न आहे वंध्यत्व, या अनुषंगाने सुद्धा आपण ही भूमिका मला वाटतं सरांच्या माध्यमातून आपण रुग्णापर्यंत नेत आहे. पण एकूणच आज कशा पद्धतीनं रुग्णाचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालेला आहे, काय सांगाल याबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल मैं डॉक्टर आमिर शेख सर को हमारे देगलूर में वेलकम करना चाहूँगी और बहुत मन से धन्यवाद करना चाहूँगी कि सर ने अपना अमूल्य टाइम हमारे देगलूर तालुका के लिए दिया और हमारे यहाँ के जो भी पेशेंट्स हैं, जो ट्रीटमेंट बहुत जगह फेलियर हो गए हैं उनके, और उनके लिए उन्होंने अपनी निस्वार्थ मन से यहाँ पर सेवा देने के लिए अपना टाइम देने के लिए थैंक यू सर। और आज यहाँ पर टोटल 22 पेशेंट्स उन्होंने रजिस्ट्रेशन किया एंड बहुत अच्छे तरीके से उन लोग का काउंसलिंग, उनको आगे क्या करना चाहिए इसके बारे में सर ने उनको गाइडलाइंस दिए हैं। हर एक पेशेंट की से डिस्कशन करना, उनको काउंसिल करना, उनकी सोनोग्राफी करना और बहुत आगे का प्लान के लिए उनको सब चीज़ें डिटेल में बताई वाली। और मुझे पूरा दिल से विश्वास है कि जो भी पेशेंट्स वापस फॉलोअप के लिए सर के पास जाएंगे वो 100% सक्सेसफुल होंगे, बिकॉज सर का एक्सपीरियंस, सर मेरे मतलब फादर इन लॉ के एज के हैं एंड उनका एक्सपीरियंस बहुत अच्छा है। अलग अलग कंट्री से सर के पास लोग ट्रीटमेंट के लिए आते हैं और ऐसे नॉलेजेबल एंड एक्सपीरियंस पर्सन का हम लोगों को, देगलूर वालों को मदद मिलना, ये हमारे लिए बहुत ही खुशी की और प्राउड फील करने की बात है। मैडम, ज़्यादा तौर से हम देगलूर वासी महाराष्ट्र, तेलंगाना और कर्नाटक के बॉर्डर पे है, तो हर राज्य के लोग यहाँ आते हैं क्या? ट्रीटमेंट के लिए कोई रिस्पॉन्स मिलता है क्या? क्या कहेंगे इसके बारे में? वो तो ऑब्वियस है कि देगलूर बॉर्डर पे है, तो कर्नाटक के पेशेंट्स, तेलंगाना के पेशेंट्स, इवन महाराष्ट्र में औरंगाबाद में भी जो ट्रीटमेंट किए वाले हैं, नांदेड़ में जो ट्रीटमेंट किए वाले हैं, वो काफ़ी पेशेंट्स यहाँ पर आते हैं। और इस बार तो मतलब रिस्पॉन्स बहुत ज़्यादा अच्छा मिला है। ये थर्ड टाइम है कि सर के हॉस्पिटल से हमारे पास यहाँ कैंप हुआ वाला है। इसके बहुत पहले हमारे मैडम आए थे, रज़िया मैम, फिर सर आए और इस बार फिर सर ने आके एक हमको बहुत अच्छा रिस्पॉन्स यहाँ पर मिला है। और सर के साथ रह के मैं भी काफ़ी कुछ सीख भी पाती हूँ। एक मेंटोर के जैसे, एक टीचर के जैसे उन्होंने हमेशा गाइडलाइन करते हैं कि मैं यहाँ पर खुद से और पेशेंट्स को कितना मैं ट्रीटमेंट और फ़ायदा दे सकती हूँ। मैडम, ये समस्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। अगर ये समस्या किसी घर में है तो मेंटली बहुत सारे लोग डिस्टर्ब होते हैं और जो लेडीज़ है उनको भी तकलीफ सहना पड़ता है मानसिक तौर पे या और कोई तरीके के। तो ये जो होता है, तो एक लेडीज़ आप हैं, तो लेडीज़ के लिए क्या गाइड करना चाहेंगे और समाज के लिए क्या उद्बोधन पर आप कहेंगे? मेरा सब लेडीज़ से और उनके फैमिली वालों से ये कहना है कि एक आप एप्रोप्रिएट एज में आप शादी करें और शादी होने के बाद में आपका जो भी अगर करियर से रिलेटेड है तो एक 25 इयर्स के इसमें तो आपने प्रेगनेंसी प्लान करना ज़रूरी है। और सपोज़ अगर वो पेशेंट बेबी नहीं कंसीव कर पाता है तो हस्बैंड वाइफ दोनों का ही उसमें योगदान रहता है एंड दोनों ने ही एक दूसरे को साथ देख के समझ के उसका ट्रीटमेंट करना चाहिए।
टाइम पे आपने जब अगर आप ट्रीटमेंट लेते हो तो उसका सक्सेस ज़्यादा रहता है। एक एज निकल जाने के बाद, समय निकल जाने के बाद अगर आप ट्रीटमेंट प्लान करोगे तो वो आपको डिफ़िकल्टी क्रिएट करेगा, बिकॉज़ जैसे-जैसे एज बढ़ेगी वैसे रुकने की पॉसिबिलिटी कम होती है, बाकी कॉम्प्लिकेशंस होते हैं। और मैं जेंट्स को भी ये कहना चाहूँगी कि जो ये इनफर्टिलिटी का प्रॉब्लम है, ये सिर्फ़ लेडीज़ में ना होते हुए हस्बैंड वाइफ दोनों में भी प्रॉब्लम रह सकती है। तो आप दोनों ने आकर एक प्रॉपर जगह से मार्गदर्शन लेके इसका ट्रीटमेंट प्लान करना बहुत ज़रूरी है। मेरा सब पेशेंट से रिक्वेस्ट है कि 26 अप्रैल को सर की तरफ से ईद मिलन का प्रोग्राम लातूर जिला में सर कंडक्ट करने वाले हैं। तो वहाँ पर जो भी पेशेंट सर के हॉस्पिटल में कंसीव किए वाले हैं वो अपने अपने बेबीज़ को लेके आते हैं। तो आप सर सब लोगों को सर की तरफ से इनविटेशन है कि आप आइए और उन पेरेंट्स से, उन बच्चों से मिलिए कि जिनको वहाँ सर के ट्रीटमेंट के कारण वो उनकी लाइफ में सक्सेस और वो एक माँ बनने के बाद जो खुशी, जो एहसास एक माँ को भी होता है और साथ ही साथ उस पिता को भी होता है जब वो अपने बच्चे को हाथ में लेता है, उसको लाड़ करता है, उसकी पहली स्माइल देखता है। और यही एहसास अगर आप देखना चाहते हैं तो आप स्पेशली सर के प्रोग्राम में ईद मिलन के 2026 आप लातूर में आइए। ये मेरा इनविटेशन है सर के तरफ से। ओके, थैंक यू।